हॅलो, गुड इव्हनिंग. आजचा ब्लॉग मी इव्हिनिंगपासून स्टार्ट करत आहे. आज असं दिवसभर स्पेशल काही नव्हतं, ॲज युजल रुटीन होतं. सो आज माझ्या मिस्टरांचा बड्डे होता, म्हणून मग म्हटलं इव्हिनिंगपासूनच स्टार्ट करावं. तर सकाळी माझं आवरलेलं नसल्यामुळे मी त्यांचं औक्षण केलं नाही. सो मग इव्हिनिंगला मस्त औक्षण करून घेतलं आणि सकाळी शांभवीने केलं होतं, पण तरीही तिला पुन्हा करायचं होतं. कारण सगळं जग एकीकडे आणि तिचे पप्पा एकीकडे. त्यांचे एक वेगळीच टीम आहे. सो मग तिने पण माझ्यानंतर औक्षण करून घेतलं आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होते, त्यामुळे मग मला तिकडे जायचं होतं. मग हळदी कुंकू करून आल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आज घरी काही स्वयंपाक बनवायचं नाही, हॉटेलला जायचं. आणि हॉटेलला जाणं हे एक बहाणा आहे फक्त. ॲक्च्युली या निमित्ताने आपण मुलांना वेळ देऊ शकतो, थोडासा टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करू शकतो. आणि आपले बड्डे आपल्याला माहिती आहे की लहानपणी केक वगैरे काही नसायचा. बड्डे काय आपण कधी सेलिब्रेट केलेला नव्हता. मग अशा निमित्ताने आम्ही हॉटेललाच ठरवलं होतं. मुलांचे बड्डे आम्ही बाहेरच करतो, माझाही बड्डे ते बाहेरच करतात, मग राहतात फक्त ते. सो मग आम्ही हॉटेलला आलो होतो. अशा पद्धतीने कट वगैरे केक कट करून घेतला आणि आता वेळ होती जेवणाची. तर मग केक कटिंग करून झाल्यानंतर इथे हे हॉटेल आहे, सेकंड फ्लोअरला एकदम ओपन स्पेस आहे. तिथे ठरवलं मस्त जेवणाला जाऊ. मस्त फोटो वगैरे काढून घेतले छानपैकी, थोड्याशा रील्स वगैरे पण बनवल्या. आणि हे फर्स्ट टाईम आहे, त्यांना ॲक्च्युली असं काही करायला आवडत नाही, पण फोर्सफुली त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घेतल्या. आणि हे झाल्यानंतर मग आम्ही गेलो जेवणासाठी. सो मग बाहेर ॲक्च्युली थंडी खूप होती, पण मुलांचं मन होतं की वरती जेवण करायचं. मग एकदम सुंदर हॉटेल आहे आणि एरिया पण खूप सुंदर आहे, आजूबाजूचं वातावरण पण खूप छान आहे. सो मग अशा पद्धतीने मी व्हिडिओ काढला आणि सर्व लोकं खाली जेवायला बसलेली होती, फक्त आमची फॅमिली वरती आलेली होतो आम्ही. आधी काय वाटलं नाही, पण नंतर थंडी वाजायला लागली, पण त्यांना जेवायचं होतं मात्र वरतीच. मग अशा पद्धतीने जेवण वगैरे ऑर्डर केलं, स्टार्टर घेतलं आणि असं सोबतच जेवण करून आजचा दिवस संपवला. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने संध्याकाळच्या डिनरने हा ब्लॉग संपवते. थँक्यू सो